स्टँडर्ड 8 3.2 द सॉन्ग ऑफ सॉंग्स म्हणजे गाण्यांचे गाणे. याचा आपण आधी प्रथम चिटचॅट पाहूया. चिटचॅटमध्ये काही क्वेश्चन दिले आहेत पहा. 1. डू यू लाईक टू लिसन टू म्युझिक ऑर सॉंग्स? तुम्हाला गाणे किंवा संगीत ऐकायला आवडतं का? आपण मला आवडतं म्हणून आपण लिहिलं आहे येस आय डू किंवा येस आय लाईक असं सुद्धा आपण लिहू शकतो. येस आय डू किंवा येस आय लाईक असं आपण लिहू शकतो. आवडत नसेल तर वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता. 2. व्हॉट टाईप ऑफ सॉंग्स डू यू सिंग? कोणत्या प्रकारची गाणी तुम्ही गाता? साधारणतः आपण मराठी चित्रपटातली किंवा हिंदी चित्रपटातली गाणी म्हणतो म्हणून आपण उत्तर लिहिले सॉंग्स फ्रॉम मराठी अँड हिंदी मूव्हीज. मराठी किंवा हिंदी पिक्चरमधले गाणे मी म्हणते. वेगळ्या प्रकारची गाणी तुम्हाला गायला आवडत असतील तर तुम्ही ती सुद्धा लिहू शकता. 3. हू इज युअर फेवरेट सिंगर? तुमचा आवडता गायक किंवा गायिका कोण आहे? श्रेया घोषाल इज माय फेवरेट सिंगर. श्रेया घोषाल मला आवडते म्हणून मी लिहिले श्रेया घोषाल इज माय फेवरेट सिंगर. व्हेन डू यू सिंग? तुम्ही केव्हा गाता? व्हेन आय एम फ्री अँड गेट टाईम. जेव्हा मला वेळ मिळतो, जेव्हा मी फ्री असते तेव्हा मी गाते. 5. डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु? तुम्ही गाण्याची प्रॅक्टिस किंवा सराव एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली करता का? मी गाणं शिकत नाही म्हणून मी लिहिलं आहे नो जस्ट लिसन अँड इमिटेट. म्हणजे मी फक्त ऐकते आणि जे ऐकले ते तसंच म्हणण्याचा प्रयत्न करते किंवा मग त्याचं अनुकरण करते. 6. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? फोक म्युझिक म्हणजे लोकसंगीत आणि क्लासिकल म्युझिक म्हणजे शास्त्रीय संगीत. या दोघांमध्ये फरक काय ते आपल्याला सांगायचं आहे. क्लासिकल म्युझिक इज बेस्ड ऑन रागाज. रागांवर आधारित असतं हे क्लासिकल म्युझिक. स्ट्रिक्टली डिसिप्लिन रिदम. फोक म्युझिक इज ट्रॅडिशनल सॉन्ग ऑफ रिजन अँड कम्युनिटी. एखाद्या रिजनचे किंवा कम्युनिटीचे पारंपरिक गाणे फोक म्युझिकमध्ये येतात. 1. राईट डाऊन द नेम ऑफ 5 to 6 इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड दोज यूज इन वेस्टर्न म्युझिक. काय करायचं आहे? भारतीय आणि पाश्चात्य अशी 5-6 वाद्यांची नावे आपल्याला लिहायची आहेत. इकडे आपण इंडियन म्हणजे भारतीय वाद्यांची नावे लिहिणार, इकडे वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य वाद्यांची नावे लिहिणार. पहा, इंडियन भारतीय वाद्यांमध्ये कोणकोणती वाद्ये येतात? तबला, मृदुंग, शेहनाई, सारंगी, सितार, फ्लूट आणि हार्मोनियम. वेस्टर्न ड्रम, व्हायोलिन, पियानो, कीबोर्ड, हार्प, गिटार आणि सेलो ही आहेत पाश्चिमात्य वाद्ये. 2. अ राग और रागा इज अ म्युझिक पीस इन इंडियन क्लासिकल म्युझिक विच इज सung or played in a fixed combination of 5 to 6 basic music notes. From any singer, musician or the internet, write down the name of any 5 raga and on what occasion they are best sung. इंटरनेटच्या मदतीने किंवा मग म्युझिशियन एखादा संगीतकार किंवा एखादा गायकाकडून 5 ते 6 रागांविषयी माहिती मिळवायची आणि ते कोणत्या प्रसंगी गायले जातात ते आपल्याला माहिती मिळवून लिहायचं आहे. आपण इकडे राग लिहिले आहेत आणि ते कोणत्या प्रसंगी, ओकेजन म्हणजे प्रसंग गायले जातात ते आपण इकडे लिहिलं आहे. राग मालकन्स लेट नाईट, रात्री उशिरा हा राग गायला जातो. राग भैरवी मॉर्निंग म्हणजे सकाळी. राग पूर्वी आफ्टरनून म्हणजे दुपारी. राग मारवा इव्हिनिंग संध्याकाळी गायला जातो. राग कल्याण नाईटला गायला जातो. राग काफी एनी टाईम कुठल्याही वेळी हा राग गायला जातो. इथपर्यंत आपण चिट चॅटमधील क्वेश्चन आन्सर पाहिले.
आता पुढे इंग्लिश वर्कशॉपमधले क्वेश्चन आहेत. 1. फ्रेम युअर ओन सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन वर्ड्स ऑर फ्रेजेस. खाली काही वर्ड्स किंवा फ्रेजेस दिले आहेत, त्या वापरून आपल्याला स्वतःची वाक्य बनवायची आहेत. पहिला वर्ड आहे वंडरफुल. आन्सर, व्हॉट अ वंडरफुल सीन दॅट वॉज. दुसरा आहे सुपर्ब. हिज हँडरायटिंग इज रिअली सुपर्ब. तिसरा वर्ड आहे व्हेरी वेल. वी नो हिम व्हेरी वेल. सो ब्युटिफुल अँड डिवाइन. ऑल द क्रिएशन ऑफ द गॉड आर सो ब्युटिफुल अँड डिवाइन. 2. फ्रॉम द स्टोरी मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स रिलेटेड विथ म्युझिक. म्युझिक म्हणजे संगीत, संगीताशी संबंधित जे शब्द आले आहेत गोष्टीमध्ये ते आपल्याला लिहायचे आहेत. शब्द आहेत म्युझिशियन, राग, व्हॉइस, सिंग, उस्ताद, म्युझिक टीचर, तानपुरा, तानसेन, संत हरिदास. हे शब्द म्युझिकशी संबंधित आलेले आहेत. तिसरा क्वेश्चन आहे हू सेड टू होम अँड वेन व्हाय. कुणी कुणाला म्हटलंय आणि कधी आणि का हे आपल्याला लिहायचं आहे. हू सेड टू होम वाक्य दिलं आहे आपल्याला इथं. हू म्हणजे कुणी म्हटलंय, होम म्हणजे कोणाला म्हटलंय, व्हेन म्हणजे कधी आणि व्हाय म्हणजे का, ते आपल्याला लिहायचं आहे. पहिलं वाक्य आहे देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. मग तर त्याला माझ्या दरबारात गायला बोलवलंच पाहिजे. असं कोणी म्हटलंय? हू. असं अकबरनी म्हटलंय. हुम कोणाला? तानसेनला. कधी म्हटलंय? व्हेन तानसेन सेड समवन सिंग बेटर दॅन हिम. तानसेन जेव्हा अकबरला म्हणाला की कुणीतरी माझ्यापेक्षाही उत्तम गातं, तेव्हा अकबर हे वाक्य तानसेनला म्हणालाय काय की मग तर त्याला माझ्या दरबारात गायला बोलवलंच पाहिजे. सेकंड, आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी तिथे संगीताचा चाहता म्हणून जाईल. असं कोण म्हटलं? अकबर म्हटलाय. हू अकबर, हुम तानसेन. कोणाला म्हटलाय? तानसेनला. कधी? व्हेन तानसेन टोल्ड अकबर दॅट ही वुड नॉट कम इव्हन इफ इम्परर समनेड हिम. कधी म्हटलाय? तानसेन जेव्हा अकबरला म्हणाला बादशाहने आमंत्रण दिलंय असं समजलं तरी ते येणार नाहीत, तेव्हा अकबर हे वाक्य म्हणाला की मी संगीताचा चाहता म्हणून तेथे जाईल. बादशाह म्हणून जाणार नाही तर संगीताचा चाहता म्हणून तेथे जाईल. थर्ड, व्हॉट हॅज हॅपन्ड टू यू. कुणी म्हटलंय? संत हरिदासने. कोणाला? तानसेनला. केव्हा? व्हेन ही मेड अ डिलिबरेट मिस्टेक. जेव्हा तानसेनने गाताना मुद्दाम चूक केली तेव्हा संत हरिदास यांनी हे वाक्य म्हटलंय की व्हॉट हॅज हॅपन्ड टू यू. 4. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाइन. कोणी म्हटलंय? तानसेनने. कुणाला म्हटलंय? अकबरला. वेन अकबर आस्क हिम व्हाय ही कुडंट सिंग लाईक हिज गुरु. अकबरने जेव्हा तानसेनला विचारलं की तू तुझ्या गुरूंसारखं का गाऊ शकत नाही, तेव्हा तानसेन अकबरला हे वाक्य म्हणालाय की हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिव्हाइन. माझे गाणे त्यांच्या इतके सुंदर आणि अलौकिक कसे असेल. आज आपण थर्ड क्वेश्चनपर्यंत इंग्लिश वर्कशॉप पाहिलं. यानंतरचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडूयात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.